भोरमधील नसरापूर गावातील ग्रामस्थ आणि माजी सरपंचांनी काल रात्री राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। यावेळी मूळचे भोरचे असलेले शिवसेना आमदार दिलीप लांडे ही उपस्थित होते। या घटनेतील आरोपीला विशेष न्यायालय स्थापन करून महिन्याभरात फाशी देण्यात यावी अशी मागणी या ग्रामस्थांनी आणि आमदार दिलीप लांडे यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली। याबाबत एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती दिली आहे। शिंदेच्या भेटीला आलेले होतात, काय शिंदे साहेबांनी आश्वासन दिले, काय मागणी केली? आत्तापर्यंत आमच्या नसरापूर भागात किंवा भोर तालुक्यात या पंचक्रोशीत असा जो काही गुन्हा घडलेला आहे तो आत्तापर्यंत कधीच गुन्हा घडलेला नव्हता आणि जो काही नराधम आहे त्याने लक्ष ठेवून त्या बारीक चिमुरडीवर हा अत्याचार अन्याय केलेला आहे। त्याच्यावर अगोदर 2 आरोप आहेत आणि हा 3रा गुन्हा त्यानं केलेला आहे। तर असाच जर गुन्हा वारंवार प्रत्येक ठिकाणी होत राहिला तर ग्रामस्थांनी किंवा नागरिकांनी कोणाच्या जीवावर विश्वासावर त्यांना बारके जी चिमुकले आहेत आता सुट्ट्या पडलेल्या आहेत आणि सुट्ट्यांच्या दिवसात लहान मुलं मामाच्या गावाला जायचं म्हणून आनंदाने सुट्ट्यांकरता जात असतात। ही मुलगीसुद्धा सुट्टी करताच आजीकडे 4 दिवस आली होती आणि त्या नराधमानं लक्ष ठेवून या मुलीवर जो काही अत्याचार केलेला आहे असा अत्याचार पुन्हा कधी कुणी करू नये अशी त्या नराधमाला जास्तीत जास्त म्हणजे मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी आणि सगळ्यांना न्याय द्यावा की जेणेकरून पुढे असा गुन्हा असं कृत्य कुणीही करता कामा नये अशीच माझी विनंती आहे। आणि आज आम्ही आमदार दिलीप मामा लांडे यांच्याकडे आलो आणि त्यांना हे निवेदन दिलं। तसंच त्यांच्याबरोबर आम्ही शिंदे साहेबांच्या इथं गेलो, तिथंसुद्धा त्यांना आम्ही हे निवेदन दिलं आहे आणि याचा जास्तीत जास्त पाठपुरावा करून लवकरात लवकर त्या चिमुकल्या जीवाला आणि त्या कुटुंबियांना न्याय मिळावा, आमच्या नसरापुराला न्याय मिळावा अशी मी सर्वांना विनंती करते। एवढं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतली आहे, काय त्यांनी तुम्हाला आश्वासन दिलं? सामान्य नागरिक म्हणून आम्ही त्यांच्यासमोर गेलो, मामांनी आम्हाला तिथपर्यंत नेण्याची मदत केली कारण आम्ही एक सामान्य नागरिक तिथपर्यंत पोहोचू शकत नव्हतो, पण मामांच्या मदतीमुळे आम्ही तिथपर्यंत पोहोचलो आणि आम्ही सरांना विनंती केली, माननीय शिंदे सरांना, की आम्हाला ह्या गोष्टीमध्ये तुम्ही न्याय मिळवून द्या आणि नसरापूरला जो कलंक लागला आहे तो पूर्णपणे मिटावा हीच आम्ही त्यांच्याकडे विनंती केलेली आणि त्या चिमुरडीला नक्की न्याय मिळाला पाहिजे। आणि आम्हाला शिंदे साहेबांनी शब्द दिलेला आहे की मी तुम्हाला नाराज करणार नाही, सदरचा जो गुन्हेगार आहे त्याला मृत्यू मिळणार म्हणजे मिळणार। देश जो आहे तो या नसरापूरच्या प्रकरणामुळे हादरलेला आहे। आज तुम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतलेली आहे, काय मागणी केलेली आहे त्यांच्याकडून सगळ्या ग्रामस्थांनी? 1 मे दिवशी जे नसरापूरला कलंक लावल असा आमच्या इथं एका नराधमाने भीमा कांबळे यांनी क्रूर कृत्य करून 3.5 वर्षाच्या मुलीला तिच्यावर अतिरेक करून तिला मारून टाकलेले आहे दगडाने टेचून। ते हे कृत्याचं आम्ही निवेदन देण्याकरता शिंदे साहेबांकडे आलेलो आहोत। शिंदे साहेबांनी स्वतः मुख्यमंत्री असताना बदलापूरला जशी जी घटनेचं त्यांनी हे केलं त्याच पद्धतीने आमच्या नसरापूरचं जे क्रूर हत्या झालेली आहे, जो काही गुन्हा घडलेला आहे त्यावरती शिंदे साहेब आम्हाला न्याय देऊ शकतील या हिशोबाने आम्ही आत्ता शिंदे साहेबांना आमच्या भागातले आमचे मित्र दिलीप मामा लांडे आमचे मित्र असल्यामुळं आम्ही त्यांच्याकडे गारानं घेऊन आलो आणि शिंदे साहेबांकडे आम्हाला नेऊन शिंदे साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की काही झालं तरी फास्टॅगवर हे जे आहे प्रकरण लवकरात लवकर घेऊन आरोपीला फाशीची शिक्षा दिली जाईल असं आम्हाला आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। परंतु आम्ही मागणी केलेली आहे, बदलापूरसारखे आपल्या इथं जर झाले तर आम्ही ह्या अपेक्षेने आपणाकडे आलेलो आहोत। शिंदे साहेबांनी सांगितलं की फास्टॅगवरती होऊन त्यांना मृत्यूची शिक्षा दिली जाईल, इथपर्यंत त्यांनी शब्द दिलेला आहे आम्हाला। नसरापूर हे तुम्ही जिथून येता त्या भोरमधलंच एक गाव, आज या सगळ्या नसरापूरच्या ग्रामस्थांना घेऊन तुम्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे, काय मागणी त्यांच्याकडे केलेली आहे आणि काय एकनाथ शिंदे यांनी तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे, काय सांगा? माझ्या जन्मभूमी भोर तालुक्यामध्ये नसरापूर गावामध्ये संपूर्ण भोर तालुक्याला काळिंबा फासणारी घटना घडलेली आहे आणि आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा पद्धतीची घटना कधी घडली नव्हती आणि ती पण 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त त्या दिवशी घडलेली आहे।
आणि ही दुर्दैवी घटना समजल्यानंतर संबंधित त्या विभागाचे आमचे सरपंच, माझे मित्र आणि लप्पाशी चर्चा केली. ज्यांच्या घरात ती खेळत होती ते माझा मित्र सतीश होता, त्याच्या मुलाशी चर्चा केली, त्याच्या मिसेसशी चर्चा केली आणि वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब या गोरगरिबाला न्याय देऊ शकतात असा जनतेचा विश्वास आहे. त्याच दृष्टिकोनातून आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांकडे आम्ही सर्व ग्रामपंचायतचे लोक, स्थानिक लोक, महिला असतील याला घेऊन गेलो आणि ज्या पद्धतीने बदलापूरमध्ये न्याय मिळाला त्याच धर्तीवरती न्यायालयाला विश्वासात घेऊन, पोलीस प्रशासनाला विश्वासात घेऊन त्याचा तपास करण्यात यावा. तपास करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी पुरावे चांगले जमा करावेत. या दृष्टिकोनातून पुरावे जमा झाले. त्यानंतर हे प्रकरण विशेष न्यायालयाची स्थापना करावी आणि विशेष न्यायालयाची पुण्यामध्ये स्थापना करून याच महिन्यामध्ये त्याचा शोध लावण्याचं झाल्यानंतर न्यायालयामध्ये दाखल करण्यात यावं आणि न्यायालयाने आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांकडे आम्ही मागणी केली, एक चांगला वकील देऊन न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी. परत अशा पद्धतीने भीमा कांबळे नावाचा कुणीही जन्माला येणार नाही अशा पद्धतीचा एक सरकारचा दबदबा असावा. त्या दृष्टिकोनातून शिंदेसाहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की एक विशेष न्यायालयाची स्थापना करून पुण्यातीलच एक चांगला वकील देऊन या प्रकरणामध्ये जो भीमा कांबळे आहे त्याच्या मुलाने आणि त्याच्या बायकोने पण मला वाटतं सांगितलं आज की त्याला त्याच ठिकाणी मारून टाका, आम्ही बघायला पण येणार नाही. अशा प्रवृत्तीच्या माणसाला ही प्रवृत्ती समाजातून कायमस्वरूपी संपवण्यासाठी त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि इथून पुढे अशा पद्धतीने छोट्याशा चिमुकलीवरती पुढे अन्याय होणार नाही. या पद्धतीने शासनाने कायदे बनवावेत अशी सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी माझ्या वतीने आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांना विनंती केली आणि शिंदेसाहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की मी स्वतः लक्ष देऊन त्या केसेसमध्ये मी स्वतः लक्ष देऊन वकिलाशी चर्चा असेल, पोलिसांची चर्चा असेल, सर्व चर्चा करून तुम्हाला न्याय मिळवून दिला जाईल.